गावखेड्यातून स्थलांतरित झालेली मंडळी महानगरांमध्ये आपला आशियाना शोधत असले तरी अमरावतीच्या वरखेडच्या एका वाड्यानं आपली तब्बल 360 वर्ष पूर्ण केली आहेत। इतिहासाची साक्ष आणि कुटुंबातील जुन्या लोकांच्या आठवणी म्हणून या वाड्याची निगा आजही बोके कुटुंब घेत आहेत। 150 खांबांवर उभ्या असलेल्या या वाड्यानं 3 मजले आपल्या खांद्यावर पेलले असून 15 खोल्या, 23 खिडक्या, 2 मुख्य दारांसह 15 दारं अशी या विक्रम वाड्याची भव्यता आहे। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील वरखेड येथील बोके कुटुंबाचा विक्रमवाडा नावाप्रमाणेच विक्रमवीर ठरलाय। इतिहासाची साक्ष आणि कुटुंबातील जुन्या लोकांच्या आठवणी म्हणून या वाड्याची निगा आजही बोके कुटुंब घेत आहेत। नोकरी, मुलांचं शिक्षण आणि सर्व सोयी सुविधेमुळे मोठमोठ्या इमारती आणि त्यातील फ्लॅटचं नव्या पिढीला आकर्षण आहे। त्यामुळे हळूहळू ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होत चालली आहे। वाढत्या काळाच्या संकल्पनेनुसार तसंच आर्थिक स्तर उंचावल्यानं वाडा संस्कृती ही इतिहास जमा होतीये। परंतु वरखेड येथील समर्थ अडकुजी महाराज संस्थानचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके व त्यांचे काका, 6 बंधू असलेले बोके कुटुंब वडिलोपार्जित वाड्याला आजही जोपासण्याचं काम करतायत। 350 वर्ष जुना असलेला हा वाडा इतक्या वर्षांपासून दिमाखात उभा आहे। आणि दर सुट्टीला आम्ही तसं राहायचो अमरावती शहरामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने। आम्ही सुट्ट्यांमध्ये इथे यायचो आणि दिवाळीच्या वेळेला असो, उन्हाळ्याच्या वेळेला असो, सणावाराच्या वेळेला असो, आणि तो आमच्या आयुष्यातला एक मोठा ठेवा आहे। इथे ते मंतरलेले जे दिवस आम्ही इथे घालवले त्या वाड्याने आम्हाला दिलेले आहे। आणि इतकं मोठं ऐश्वर्य हे नशिबात असणं, याच्यात माझं कर्तृत्व काही नाही, हे फक्त नशिबात असल्यामुळे मला ते लाभलेलं आहे। आणि त्याचा जितकं चांगलं मेंटेन त्याला करता येईल तो करण्याचा माझा प्रयत्न असतो। कारण अशी वास्तू परत होणे नाही, म्हणजे कितीही आपण प्रयत्न केला, कितीही पैसे असले तुमच्याकडे, किती इच्छाशक्ती असली तरी ही संपत्ती परत निर्माण करणं तसं कठीण आहे।